रामकृष्ण हरी. आज गणेश चतुर्थी. जीवन जगत असताना सुख कुठून सुरू होतं? सुखाचा उगम जर प्रथमतः सुरू व्हायचा गणेश व्हायचा असेल, श्री गणरायापासून सुरू होतं. कुठलंही कार्य करत असताना, मग परमार्थिक असो अथवा प्रपंचिक असो, ते कार्य पूर्ण करण्यासाठी गणरायाची आराधना केली जाते, स्तुती केली जाते. कारण ते कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी गणरायाची आराधना करतात. आणि त्यावेळेस जे प्रपंच कार्य आहे ते यशस्वी ठरतं. नव्हे तर कार्य करत असताना, प्रारंभ करत असताना भगवंताची आराधना केल्यानंतर कार्य जी काय मनातला हेतू पूर्ण होतो. आणि त्याच्यासाठीच प्रत्येकाची मनोकामना आहे. कारण माणूस ज्यावेळेस आपल्या हाताबाहेरची काही गोष्ट असतात ते होत नसतात, आपण त्या गोष्टी करू शकणार नाहीत, ते गोष्ट मात्र भगवंताकडं ढकलली जाते किंवा भगवंताला सांगितले जाते की भगवंत, माझ्या मनात एक इच्छा आहे, ते इच्छा पूर्ण करणारा तुम्हीच आहेत. आणि भगवान परमात्मा आशा आहे त्याला, जो भगवान परमात्मा म्हणतात की जो माझं काम करतो त्याच्या पाठीशी मी आहे. जो कृती करतोय त्याचं कर्म करत असताना मला विसरत नाही, मला स्मरण करून तो कार्याला प्रारंभ करतो. आणि त्याला सदैव सुख देण्यासाठी मला त्याच्याकडे जायचं आहे. भगवंतही आपल्याकडे येतो. कुठलंही महान कार्य करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहिल्या ओळीमध्ये, देवा तोची गणेशू सकलमती प्रकाशू, मने निवृत्ती दासो अवधारवजी. देवा तूच खरोखर गणेश आहे आणि सगळ्यांना प्रकाश देणारा आहे. बुद्धीचा प्रकाश तिथून गणरायापासून सुरू होतो. आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य घडण्यासाठी गणरायाची आराधना केली जाते. कुठलंही मोठं काम करत असताना प्रथमतः सुरुवात गणरायापासून होते. प्रपंचिक एखादं मोठं काम धरलं आणि गणरायाची स्तुती केल्यानंतर विघ्नहर्ता गणराय आहेत. माणसाच्या मनातला जो हेतू असतो भगवंतावर भार संपूर्ण सोपविण्याचा, भगवंता जे माझ्या मनात जे काम आहे ते काम व्यवस्थित कडेला लागू, ते पूर्णत्वाला नेहो, त्यासाठी तुझी गरज आहे. आणि त्यासाठी जी लागणारी साधन सामुग्री आहे, बुद्धीचा साठा देणारा तूच आहे. काम करत असताना दुर्बुद्धी येता कामा नये. बुद्धिदाता तू आहेस. कारण वाईट जर कुबुद्धी निर्माण झाली तर त्या ठिकाणी वाईट होतं, आणि सात्विक बुद्धी निर्माण झाली त्या ठिकाणी चांगलं होतं. आता जसं जसं माणसाचं गुण आहे तसं तसं त्याप्रमाणे त्याचं वर्तन राहू शकतं, त्याचं विचार त्याही पद्धतीचं असतात, त्याचं आचरणही त्या पद्धतीचं असतं. एखादा नादान माणूस असतो, त्याला सर्व काही संस्कृतीची माहिती नसताना असंस्कृतीची माहिती पूर्णतः त्याला असते.
तो असंस्कृतीचा माणूस संस्कार माणसाला सदैव खेचण्याचा, आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. मग नाना प्रकारचा तो डाव टाकतो. जे भगवंताचे निश्चिम भक्त असतात, भक्तीचा रस त्यांच्या शरीरात उतरल्यामुळं त्यांचं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियही भक्तरसामध्ये गोवलेली आहेत. आणि त्यामुळं असे जे ज्ञानी लोक त्या कुबुद्धीला थारा देत नाहीत आणि त्याच्याकडे वळण्याचा सुद्धा ते कितीही प्रयत्न केला ते खेचू शकत नाही. कारण भक्तीची शक्ती असल्यामुळेही हे कुबुद्धी त्या ठिकाणी काहीच करू शकत नाहीत. तर आपल्या जीवनामध्ये सात्विक विचार, दृष्ट भावना याला ब्रेक झाला पाहिजे, तरच जीवन यशस्वी सुखमय होऊ शकतं. नाहीतर जन्माला आलो आणि निघून गेलो, ह्यालाही काही अर्थ उरत नाही. जन्माला आलो कशासाठी? आपल्या मागच्या जन्माचे जे काही कर्म आहे ते कर्माची फळं भोगण्यासाठी. आपण ज्यावेळेस आपण असं समजायचं मागच्या जन्मामध्ये आपण कुठंतरी काहीतरी चुकलो आहे, त्याअर्थी आपल्या जीवनात सदैव अडथळे निर्माण होतात, कुठली काम व्यवस्थित होत नाही. हे कारणच आहे, ते शोधलं पाहिजे. मग त्या जी काही समस्या आहेत त्या समस्या मिटण्यासाठी एकच साधन, नामचिंतन. मुखी नाम आणि त्या नामाने सर्व काया बदलते, विचार बदलतात, आचरण बदलतं आणि विचारामध्ये विवेक विचार त्या ठिकाणी उत्पन्न होतो. त्यामुळे सदैव पुढला जो विचार करतो माणूस त्याच्या जीवनामध्ये कसलेच विघ्न येत नाहीत. आले तरी त्याची पावर असते ते विघ्नाला बाजूला सारून पुढं जाण्याची. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.